नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025 साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2025 IMP प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. राहुल द्रविड हे IPL 2025 मध्ये कोणत्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक बनले आहेत? तर राजस्थान रॉयल या संघाचे राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक बनलेले होते, राजस्थान रॉयल्स या संघाचे. सूर्यकिरण हा भारत आणि डॅश डॅश कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? तर भारत आणि नेपाळ या दोन देशाचा संयुक्त लष्करी करार हे सूर्यकिरण आहे, भारत आणि नेपाळ या देशाचा. संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केलेला आपल्याला जाताना दिसून येतो. बचपन बचाओ आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत? कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक असलेले आपल्याला दिसून येतात, कैलास सत्यार्थी. डेव्हिस कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? टेनिस या खेळाशी आपल्याला डेव्हिस कप आपल्याला संबंधित असलेला दिसून येतो, टेनिस या खेळाशी. ATM चा फुल फॉर्म काय आहे? तर ऑटोमॅटेड टेलर मशीन म्हणजेच ATM हा होय. यानंतरचा प्रश्न आहे, NCRB चा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRB होय. कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 जारी केलेला आहे? तर UNCTAD या संस्थेने वर्ल्ड इन्व्हायरमेंट रिपोर्ट 2025 तयार केलेला आपल्याला दिसून येतो. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? तर 5 वर्षासाठी भारताच्या उपराष्ट्रपतीची आपल्याला निवड केलेली जाताना दिसून येते, 5 वर्षाच्या कालावधीसाठी. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? तर पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय असलेला आपल्याला दिसून येतो, पंडित रविशंकर हा होय. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो, 27 फेब्रुवारी या दिवशी. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट येथे प्रोजेक्ट टायगर आपल्याला दिसून येतो. भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर रांची म्हणजेच मध्य प्रदेश मधील रांची ही जी काही शहर आहे हे भारतातील पहिली सोलार सिटी म्हणून आपल्याला ओळखलेली जाताना दिसून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते? तर शूटिंग या खेळामध्ये मनू भाकर यांनी या खेळाडूने ऑलिम्पिक पदक भारताला जिंकून दिले होतं, शूटिंग या खेळ प्रकारामध्ये. हार्दिक सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी खेळाशी आपल्याला हार्दिक सिंग हा खेळाडू असलेला आपल्याला दिसून येतो, हॉकी या खेळाशी संबंधित. यानंतरचा प्रश्न आहे, देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अनिल चौहान यांची दुसरा भारताचा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणूनच नियुक्ती करण्यात आलेली आहे अनिल चौहान यांची. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे तर मुंबई या शहरामध्ये आपल्याला तुळशी तलाव असलेला दिसून येतो मुंबई या शहरामध्ये. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते तर 42.900 किलोमीटर एवढे अंतर हे मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर असलेलं आपल्याला दिसून येतो. 42.195 किलोमीटर एवढा असलेला आपल्याला दिसून येतं. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर नागपूर या ठिकाणचे जामठा या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन झालेलं दिसून येतं नागपूर येथील जामठा या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे शिगमोत्सव हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर गोवा या राज्यामध्ये शिगमोत्सव हा सण आपल्याला साजरा केलेला दिसून येतो गोवा या राज्यामध्ये. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो तर 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा साजरा केला जातो. 2 डिसेंबर हा दिवस. मोसाद ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे तर इस्रायल या देशाची आपल्याला मोसाद ही आपल्याला गुप्तचर संघटना असलेली आपल्याला दिसून येतं इस्रायल या देशाची. दुसरी बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती तर वैशाली या ठिकाणी दुसरी बौद्ध परिषद आपल्याला भरलेली आपल्याला दिसून येते. मौर्य राज्याची मौर्याच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते तर पाटलीपुत्र हे मौर्याच्या राजधानीचे ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं पाटलीपुत्र या ठिकाणी. सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला काय नाव होते तर मेलुआ हे नाव आपल्याला सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीचं नाव असलेलं आपल्याला दिसून येतं मेलुआ हे नाव दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला तारामती शिखर आपल्याला असलेलं दिसून येतं अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो तर 28 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. 28 सप्टेंबर हा दिवस होय. शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला होता तर तोरणा हा सर्वात प्रथम किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकलेला आपल्याला दिसून येतो तोरणा हा किल्ला. यानंतरचा प्रश्न आहे कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला होता तर 1894 मध्ये कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा बांधला होता. 1884 या वर्षी बांधण्यात आलेला होता. आदर पूनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सिरम इन्स्टिट्यूशन या कंपनीचे आपल्याला आदर पूनावाला हे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले आपल्याला दिसून येतात सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीचे. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर हे आपल्याला उंच शिखर असलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरामध्ये आहे तर पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी असलेली आपल्याला दिसून येते पुणे या शहरामध्ये. इंद्रायणी नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर
सीमेवर आहे. तर छत्तीसगड या राज्याच्या सीमेबरोबर महाराष्ट्राच्या आपल्याला इंद्रायणी नदी असलेली आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्याच्या सीमेवर इंद्रायणी ही नदी वाहताना दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? तर कशेडी घाट म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग 66 हा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना आपल्याला घाट लागतो. कशेडी हा घाट लागतो. यानंतरचा प्रश्न आहे, अफगाणिस्तान या देशाची राजधानी अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर काबूल ही अफगाणिस्तान या देशाची आपल्याला राजधानी असलेली दिसून येतो, काबूल. शिवाडी नावशेवा हा सागरी पूल कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जोडण्याचं काम आपल्याला शिवाडी नावाशेवा हा सागरी पूल आपल्याला करताना दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ आपल्याला नागपूर या ठिकाणी स्थित असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केलेली आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्थे अंतर्गत श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केलेली आहे. पंडित डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली दिसून येते. व्ही कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? तर धवल क्रांतीशी संबंधित आपल्याला व्ही कुरियन हे नाव असलेलं आपल्याला दिसून येतं, धवल क्रांतीशी संबंधित. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कोठे आहेत? तर नागपूर व धुळे या दोन ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट असलेले आपल्याला दिसून येते. तर धुळे आणि नागपूर या दोन ठिकाणी असलेले दिसून येतात. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर भोगावती या नदीच्या तीरावर किंवा या नदीवर राधानगरी धरण आपल्याला बांधलेलं दिसून येतो, भोगावती या नदीवर. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे? तर 15 ऑगस्ट 2007 पासून महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. 15 ऑगस्ट 2007 पासून ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर वेट लिफ्टिंग या खेळाशी आपल्याला मीराबाई चानू ही खेळाडू असलेली आपल्याला दिसून येते, वेट लिफ्टिंग या खेळाशी. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेमध्ये टाकण्यात आलेला आहे? तर 42वी घटनादुरुस्तीनुसार ही 1976 रोजी करण्यात आलेली होती आणि या मध्ये समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेमध्ये टाकण्यात आला होता. 42व्या घटना दुरुस्तीनुसार हा टाकण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आपल्याला असलेला दिसून येतो. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक हा महासागर जगातील सर्वात मोठा आपल्याला महासागर असलेला दिसून येतो, पॅसिफिक महासागर होय. इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल नदीची देणगी म्हणून इजिप्त हा देश आपल्याला ओळखला जाताना आपल्याला दिसून येतो. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट असलेलं आपल्याला दिसून येतं, ग्रीनलँड हे होय. रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर
राजस्थान या राज्यामध्ये आपल्याला रणथंबोर हे आपल्याला राष्ट्रीय उद्यान असलेलं आपल्याला दिसून येतो. राजस्थान या ठिकाणी आपल्याला असलेलं. अस्तब्बा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तब्बा डोंगर असलेले आपल्याला दिसून येतो. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये असलेले दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये आपल्याला खानापूर पठार हे दिसून येतं. सांगली या जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. दक्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 86% एवढा भाग आपल्याला दक्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा व्यापलेला दिसून येतो. 86% एवढा होय. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर सातारा आणि रत्नागिरी या दोन शहरांना जोडण्याचं काम कुंभार्ली हा घाट करताना आपल्याला दिसून येतं. फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे? तर भिलाई या शहरामध्ये फ्रेंडशिप गार्डन स्थित असलेलं आपल्याला दिसून येतं. भिलाई या शहरामध्ये होय. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर शुक्र हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह असलेला आपल्याला दिसून येतो. शुक्र हा होय. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात? तर भूकंपनाभी असे म्हटल्या जाते. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास भूकंपनाभी म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा आपल्याला लाभलेला दिसून येतो. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर भीमा या नदीवर उज्जैनी धरण आपल्याला बांधण्यात आलेलं दिसून येतं. भीमा या नदीवर. पारस हे औद्योगिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अकोला या जिल्ह्यामध्ये पारस हे औद्योगिक विद्युत प्रकल्प असलेला आपल्याला दिसून येतो. अकोला या जिल्ह्यामध्ये होय. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर चामडे उत्पादनाशी संबंधित आपल्याला तपकिरी क्रांती असलेली दिसून येतो. चामडे उत्पादनाशी संबंधित होय. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात. उपराष्ट्रपती हे होय. राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती हे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख म्हणून काम पाहताना दिसून येतात. राष्ट्रपती हे होय. घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली होती? तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आलेली होती. 9 डिसेंबर 1946 या दिवशी झालेली आपल्याला दिसून येते. भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य आपल्याला ठरलेलं दिसून येतं. बिनविरोधी राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोधी राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती आपल्याला झालेले दिसून येतात. निमल संजीव रेड्डी हे झालेले होते. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? तर महान्यायवादी हा भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहताना आपल्याला दिसून येतो. महान्यायवादी हा असतो. यानंतरचा प्रश्न आहे, मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 18 वर्ष करण्यात आलेले आहे? तर 61वी
घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर करण्यात आलेल्या असलेलं आपल्याला दिसून येतं. 61वी घटना दुरुस्ती होय. राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो तर 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केलेला आपल्याला जाताना दिसून येतो. 25 जानेवारी होय. नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर राष्ट्रपतीकडे आपला नायब राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देत असतात. संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालेलं आहे तर 14 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेला सार्वभौमत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतो. 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेलं दिसून येतो. भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झालेला आहे तर MS धोनी यांचा भारताच्या ICC हॉल ऑफ द फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. MS धोनी यांचा होय. MS धोनी ICC हॉल मध्ये फेम मध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे तर 11वा हा खेळाडू ठरलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नर पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आलेलं आहे तर धुळे या जिल्ह्यामधील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नर पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती तर टी रविशंकर याची 16व्या वित्त आयोगाच्या अर्ध सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. टी रविशंकर यांची. प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना 2024चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर तमिळनाडू या राज्यातील प्रसिद्ध लेखिका तारा जोसेफ यांना 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तमिळनाडू या सरकारकडून. तमिळनाडू राज्यामध्ये किती वर्षे जुने पांड्य काळातील शिव मंदिर सापडले आहे तर 1800 वर्षे जुने पांड्य काळातील शिव मंदिर सापडलेलं दिसून येतं. 800 वर्षे जुना असलेलं आपल्याला दिसून येतं. 28वी नॅशनल ई-गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी 28वी नॅशनल ई-गव्हर्नन्स परिषद 2025 आयोजित करण्यात आलेली होती विशाखापट्टणम या ठिकाणी. कोणत्या विधानसभेने नॅशनल विधान ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे तर पुडुचेरी या राज्यामध्ये विधानसभेने नॅशनल विधान ॲप्लिकेशन सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. वर्ल्ड एक्सपो 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे तर जपान या ठिकाणी आपल्याला वर्ल्ड एक्सपो 2025 आयोजित करण्यात आला होता जपान या देशामध्ये. कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याने आपल्याला सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतो हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये.